मालवणच्या किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय. पुतळा कशामुळे कोसळला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळलाय. मोदींच्या हस्ते 8 महिन्यापूर्वी पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं. मालवणच्या किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे. पुतळा कशामुळे कोसळला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. राजकोट किल्ल्यावरील हा पुतळा कोसळलेला आहे. जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलंय, जोरात वाहतंय, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे. आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही. हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा. आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 4 डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथे नौदलाच्या उद्घाटन केलं. तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे. लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे. महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र सुद्धा पोखरून काढलेला आहे. हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो. खरं तर दुःखद घटना आहे, पण त्याचबरोबर प्रचंड चीड आणणारी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांना काय आस्था आहे ती बघा. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं, धावपळ करून तो पुतळा कसा तरी उभा करायचा आणि बस आम्ही पुतळा उभा केला. पंतप्रधानांच्या हस्ते तुम्ही उद्घाटन करता. तो पुतळा इतका तकलादू, भारतीय जनता पार्टी किती तकलादू आहे, वैचारिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या तकलादू आहे. आणि आमच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आस्था आहे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घाई गडबडीमध्ये बसवणे, निकृष्ट दर्जाचं काम होणं, त्यावेळेस देखील छत्रपती संभाजीराजे असतील, असेल शिवभक्तांनी सांगितलं होतं त्याची खबरदारी घ्या. परंतु शासनानं पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी अचानक पद्धतीनं त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि आज तो पुतळा पडलेला आहे. असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारला याची लाज वाटली पाहिजे. माझं त्यांना सांगणं आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे हट्ट घेऊ नका, घोषणा करू नका, निकृष्ट दर्जाची शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची कामं करू नका. यात झालेल्या प्रसंगाचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तर या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे, त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल. ज्या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन, कमिशनखोरी करून, निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मी आवाहन करतोय, जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच FIR दाखल करा, त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा, नाहीतर काम पुतळा पुन्हा महाराजांचा उभा करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.